विद्यार्थी मित्रांनो, गुरुमंत्र इन्स्टिट्यूट भोकर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आज आपण सुरू करूया लॉगॅरिथम पार्ट 9. आजपर्यंत आपण 8 पार्ट घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. 8 पार्टमध्ये आपण काय शिकलो? तर या 8 पार्टमध्ये आपण शिकलो की लॉगसाठी किंवा फिजिक्सचे 11वी-12वीचे न्यूमेरिकल सोडवण्यासाठी काही बेसिक मॅथ किंवा मॅथचे काही टूल्स जे की आपल्याला उपयोगी पडतील या 2 वर्षासाठी, ते आपण सगळं कव्हर केलेलं आहे. मला विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी 8 पार्ट पाहिलेले असतील. नाही पाहिले असतील तर प्लीज पहिले ते 8 पार्ट तुम्ही पाहून घ्या. आज आपण सुरू करतोय लॉगॅरिथम. लॉगॅरिथम कशासाठी, का, हे प्रश्न तर पडला असेलच. व्हाय लॉग पहिला प्रश्न आहे. व्हाय लॉग, लॉग कशासाठी? तर आपल्याला छोट्यात छोटे रीडिंग्स किंवा मेजरमेंट किंवा व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तसेच मोठ्यात मोठ्या नंबर्समध्ये सुद्धा आपल्याला काही ऑपरेशन्स करायचे आहेत. छोट्यात व्हॅल्यू छोट्यात छोट्या असू शकतात, जसे की रेडियस ऑफ अन ॲटम. ॲटमच्या इलेक्ट्रॉनची लेंथ किती, इथून ते आर्क आणि मासचं डिस्टन्स पर्यंत आपल्याकडं फिगर्स असतात आपल्या फिजिक्समध्ये. जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स आपण करू तर आपल्याला बोर्ड कॅल्क्युलेटर अलाउड करत नाही. मग आपल्याला न्यूमेरिकल्स आपल्या काही मॅथमॅटिक्सच्या ॲप्लिकेशन्स वरती सोडवावे लागतात बाळांनो. गोष्ट अशी आहे की मग आपण कशाची मदत घेणार आहोत? तर बोर्डानं किंवा महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंटनं आपल्याला परमिशन दिली आहे की तुम्ही लॉग टेबल वापरू शकता. लॉग टेबल. तर प्रश्न असा येतो मित्रांनो की लॉग टेबल हँडल कसा करायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यातून आपले न्यूमेरिकल सॉल्व्ह कसे करायचे, बरोबर? तर याच्यामध्ये लॉग टेबल पाहताना काही गोष्टी आहेत. एक एक गोष्ट म्हणजे सांगत जाईल, हळूहळू उलगडा करत जाईल. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि एक एक पॉइंट नोट करून घेत चला. हा एक चार्ट दिसतोय तुमच्या पुढं, याला म्हणतात लॉगॅरिथम चार्ट. तर तिथं तुम्ही वाचू शकला तर बरं होईल. लॉगॅरिथम्स, मीन डिफरन्स हे काय, आपल्याला हे सगळं पाहायचं आहे बाळांनो. तर लॉग कशासाठी? तर अवघड कॅल्क्युलेशन, डिफिकल्ट कॅल्क्युलेशन, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. जसे की एक्झाम्पलच घ्यायचं झालं, सपोज मी म्हटलं 1345 इंटू 1826 हे जर कॅल्क्युलेशन आहे मग आपल्याला करायचं आहे. तर तुमचं बेसिक ऍप्लिकेशन काय? बेसिक तुम्ही काय करणार? ऑपरेशन आहे तर मल्टिप्लिकेशनचं. तुमच्याकडे पर्याय काय बाळांनो? 18,826 गुणिले 1345, बरोबर आहे? पहिले तुम्ही 5 न गुणाकार करणार, मग 4 न, मग 3 न, मग 1 न. स्टेप बाय स्टेप इथं 4 स्टेप येतील. तुम्ही ऍडिशन करणार, समेशन करणार, ते तुमचा आन्सर राहील. याच्यामध्ये एक सुद्धा फिगर इकडं तिकडं जर झाला तर तुमचं सगळं कॅल्क्युलेशन संपलं बाळांनो. तर याच प्रॉब्लेमला हे जे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन आहे ते आपण थ्रू लॉग सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपले 4 ऑपरेशन्स आहेत: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. बाळांनो, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला सोपं जाते ॲज कम्पेअर टू मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तेच आपल्याला लॉग मध्ये शिकायचं आहे बाळांनो. तर लॉग सगळ्यात पहिले समजून घ्या. लॉग 2 प्रकारचे असतात. एक आहे नॅचरल लॉग आणि एक आहे सायंटिफिक लॉग. तर आपल्याला शिकायचंय नॅचरल लॉग म्हणजे बेस आणि इंडेक्स जे आपण पाहिलो, बेस 10 असलेला लॉग. यालाच आपण म्हणतो कॉमन लॉग सुद्धा म्हणता बाळांनो. आपण काय म्हणता? कॉमन लॉग. लक्षात घ्या, आपल्याला शिकायचंय कॉमन लॉग. आपण जे पण ऑपरेशन करणार आहोत 11th आणि 12th मध्ये, जेवढे पण कॅल्क्युलेशन्स आपल्याला सोपे करायचे आहेत ते आपल्याला कॉमन लॉग ही मेथड वापरून करायचे.
म्हणून मी दुसऱ्या लॉगची इथं चर्चा देखील करणार नाही बाळांनो. आपल्याला काय शिकायचं बाळांनो? कॉमन लॉग शिकायचे जे की असते बेस 10. कॉमन लॉग ज्याचा बेस 10 आहे, वर इंडेक्स काही असेल, आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लॉग टेबल शिकायचं आहे. बाळांनो इथे एक सम दिलेली आहे 1345 मल्टिप्लाइड बाय 18,826. आता या समला आपल्याला लॉग टेबल न सोडवायचा आहे. तुम्ही लॉग टेबल खूप बऱ्या ऐकल्या, आता यावेळेस सोडवूनच घेऊ. तर याचं करायचं काय बाळांनो? तर काही फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला नोट डाऊन करावं लागतील. जसं की मी म्हटलंय, मल्टिप्लिकेशन अवघड जाते ॲज कम्पेअर टू ॲडिशन. तर लॉग मध्ये नेमकं हेच केलंय. जर नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचं ॲडिशन होईल बाळांनो. सपोज ही व्हॅल्यू ए आहे आणि ही व्हॅल्यू बी आहे. ही व्हॅल्यू एवढी ए आहे, ही व्हॅल्यू बी आहे. तर याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे बाळांनो. जर ए गुणिले बी असेल तर याला लॉग मधून आपल्याला सोडवायचं आहे. लॉग ए प्लस लॉग बी. नीट पहा, ए मल्टिप्लाइड बाय बी असं जर प्रॉब्लेम आहे तर लॉग टेबल मध्ये याचा फॉर्म्युला होणार आहे बाळांनो लॉग ए प्लस लॉग बी. हे आहे पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला बाळांनो, जर ए डिवाइड बाय बी आहे तर काय होईल मित्रांनो? लॉग ए मायनस लॉग बी असं होईल. हे दोन फॉर्म्युले झाले. अजून एक फॉर्म्युला बाळांनो, जर ए टू द पॉवर एम असा आहे तर तुम्हाला काढायचे बाळांनो एम इंटू लॉग ऑफ ए. हे तीन फॉर्म्युले खूप 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 महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिले तुम्ही याला स्क्रीनशॉट घ्या, अदरवाइज लिहून घ्या. हे तीन फॉर्म्युले म्हणजे नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचं ॲडिशन करा बाळांनो. जर नंबरचं डिव्हिजन असेल तर लॉगचं सबट्रॅक्शन करा. जर पॉवर मध्ये असेल, बेस ए आहे आणि इंडेक्स एम आहे तर एम लॉग ए होईल. हे जर तुम्ही तीन फॉर्म्युले नोट डाऊन केला तर मी या ऑपरेशन कडे जाईल. तर इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय करता येईल बाळांनो आपल्याला? तर इथं आपल्याला लॉग ए प्लस लॉग बी, का तर मल्टिप्लिकेशन आहे तर लॉगचं ॲडिशन होईल. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं? पहिली स्टेप आपली कोणती असणार आहे मित्रांनो? 1345 गुणिले 18,826 असं आहे. म्हणजेच काय करायचं? लॉग ऑफ 1345 प्लस लॉग ऑफ 18,826 ही पहिली स्टेप आहे. याच्यात काही स्टेप्स आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक पहा, प्रॉब्लेम सोडवा, लॉग बघता आला असा समजा. लॉग काढायचा. लॉग कशाचा काढायचा बाळांनो? 1345 आणि 18,826 या दोघांच्या लॉगची तुम्हाला करायची आहे बाळांनो ॲडिशन. आता लॉग काढताना दोन गोष्टी बघायला मिळतील मुलांना. दोन पार्ट पडतील, ते आपण घेऊ, नंतर तुम्हाला सांगू. मी शिकवलं होतं तुम्हाला युनिटरी नंबर. आता याला युनिटरी करायचं आहे तर डेसिमल पॉइंटला आपल्याला किती डिजिट शिफ्ट करावं लागेल? 1 2 3. युनिटरी करायचं आहे तर याला आपल्याला 3 डिजिट शिफ्ट करावं लागेल. दोन पद्धतीने आपल्याला लॉग सोडवता येईल. मी दोन्ही पद्धती तुम्हाला सांगेल. आज एक पद्धत आणि नंतर हेच प्रॉब्लेम दुसऱ्या पद्धतीनं, ज्याच्यात सोपं वाटेल त्याच्यात तुम्ही सोडवा. पहिली गोष्ट, जर इंटिग्रल पार्ट आहे, आता इथं डेसिमल पॉईंट नाही आहे बघा, सगळ्याच्या सगळा इंटिग्रल पार्ट आहे. इथं पण सगळ्याच्या सगळा इंटिग्रल पार्ट आहे, इथं डेसिमल पॉईंट नाहीच आहे. मग एकूण डिजिट मोजा. पहिली मेथड, एकूण डिजिट मोजा. किती आहे डिजिट? 4 डिजिट आहे. तर याचा आपल्याला काढायचा आहे. युनिटरी करायला किती डिजिट शिफ्ट करावं लागेल? 3. तर आपण समजू शकता याचं कॅरेक्टर 3 असेल. काय कॅरेक्टर आहे, काय मॅन्टिस आहे पुढे सांगेल. याचं कॅरेक्टर म्हणजे पॉवर, साधी गोष्ट 1.345
इंटू 10 to the power 3 युनिट नंबर असा होईल बाळांनो. 1345 ला तुम्ही कसं लिहू शकता 1.345 युनिटरी झाला का हा झाला. हे पॉवर जे आहे हे पॉवरच तुमचं कॅरेक्टर आहे. लक्षात घ्या हे जे पॉवर आहे 3 10 to the power 3 याचा अर्थ काय 1000 प्लेस मधली संख्या आहे. नीट पहा 1345 याचं कॅरेक्टर काढलंय आपण. याचं कॅरेक्टर आहे 3. तसंच याचं कॅरेक्टर किती आहे बाळांनो 1 2 3 4 5 एक कमी करा 18826. इथं 5 डिजिट आहेत या व्हॅल्यू मध्ये. या नंबर मध्ये 5 डिजिट आहेत. इंटिग्रल पार्ट मधून एक मायनस करा 5 डिजिट आहेत एक मायनस करा आले 4. याचं कॅरेक्टर असेल 4. हे कॅरेक्टर का म्हटलं मी ते सांगेल पण समजून घ्या पहिले. तर गोष्ट अशी आहे की याचं कॅरेक्टर 3 या नंबरचं कॅरेक्टर 4. याला आपण कॅरेक्टर म्हटलं ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न येतो इथं किती डिजिट आहेत 4 इथं किती डिजिट आहेत 5. मी मागच्या व्हिडिओमध्ये राऊंडिंग ऑफ कसं करायचं तुम्हाला सांगितलं होतं आणि एक गोष्ट सुद्धा सांगितली होती ती आता रिपीट करतोय. लॉगला लिमिट आहे 4 डिजिट म्हणजे 4 मॅक्सिमम डिजिटचा तुम्ही लॉग पाहू शकता. 4 मॅक्सिमम डिजिटचा तुम्ही लॉग पाहू शकता. मग 5व्या डिजिटला काय करावं लागेल तर बाळांनो 5व्या डिजिटला राऊंडिंग ऑफ करावं लागेल. लक्षात घ्या. तर इथं सुदैवानं 4 डिजिट आहेत संपला विषय आपल्याला काही आवश्यकता नाही. पण इथं पहा 5 डिजिट आहे. कॅरेक्टर काढलो आपण इंटिग्रल पार्ट मधून एक मायनस करा. इंटिग्रल पार्ट किंवा टोटल डिजिट मोजा. टोटल डिजिट काउंट करा. टोटल डिजिट -1 इज इक्वल्स टू कॅरेक्टर. हे फॉर्म्युला वाटल्यास लिहून घ्या जर डेसिमल पॉइंट नाही तर. टोटल डिजिट नंबर मधले मोजा तेवढ्या डिजिट मधून एक मायनस करा. इथं 4 होते एक मायनस केला आपल्याला भेटला कॅरेक्टर. टोटल डिजिट 5 एक मायनस करा आपल्याला भेटला कॅरेक्टर 4. हे कॅरेक्टर काय आपण अजून पाहू. त्याच्यात पूर्वी एक गोष्ट सांगायचो आपल्याला 4 डिजिटचा लॉग पाहता येतो. मग इथं काय करायचं बाळांनो आपल्याला लॉग कशाचा पाहायचा 4 डिजिटचा. आपल्याला पाहिजे हे 4 डिजिट 6 आपल्याला नाही पाहिजे. मग 5 पेक्षा एक मोठा आहे हाच नंबर काय होऊन जाईल बाळांनो 1886. हा 5 पेक्षा मोठा आहे याला राऊंड ऑफ करायचं आहे. तर याला राऊंड ऑफ करण्यासाठी 1 याच्यात ऍड करा. 2 मध्ये 1 ऍड केला इथं व्हॅल्यू आली 3 1883. आपल्याला लॉग याचा पाहायचा आहे. आता लॉग बघताना पहा हे 4 डिजिट आहे त्याचे पार्ट 3 करायचे आपल्याला. 13चा लॉग पाहायचा आहे 4 मध्ये. 13चा लॉग पाहायचा आहे 4 मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे 5 मध्ये. मीन डिफरन्स 13चा पहिला पार्ट 4 मध्ये लॉग पाहायचा आहे 5 मध्ये मीन डिफरन्स पाहायचा आहे. पार्ट किती केले बाळांनो मी 3 पार्ट केले. पहिल्या 2 डिजिटचा एक पार्ट दुसऱ्याचा एक पार्ट आणि हा एक पार्ट. 13चा लॉग पाहायचा आहे 4 मध्ये आणि मीन डिफरन्स 5 मध्ये. आता चार्ट कडे वळूया मित्रांनो. नीट पहा हे तुमची एक व्हर्टिकल लाईन आहे. या कॉलम मध्ये पहिले 2 डिजिट पाहायचे बाळांनो. या कॉलम मध्ये पहिले 2 डिजिट पाहायचे. इथं काय 1 3 4 5 पहिले 2 डिजिट कोण आहेत बाळांनो कोणते आहेत 1 आणि 3. त्या 13चा सेट करा. 13ला इथं शोधा कुठं दिसेल हे 13 दिसलं का रे बाळांनो 13. पहिले 2 डिजिट या कॉलम मध्ये पाहायचे. नीट पहा लक्षात घ्या 11च्या मित्रांनो. बघा बाळांनो नीट पहा. आता जाऊया आपण चार्ट मध्ये. आपली इथं व्हॅल्यू आहे 1 3 4 5. मी अजून सांगतोय आपण लॉग लिहिलेला आहे पहिल्या स्टेप मध्ये.
13चा लॉग पाहायचा आहे 4 मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे 5 मध्ये. तर या कॉलम मध्ये 13 शोधा. 13 इथं आहे. पहिले 2 डिजिट कव्हर झाले का? 13. 13चा हे लॉगॅरिथम, हे मीन डिफरन्स. लॉगॅरिथमच्या रो मध्ये 0 पासून सुरुवात होते, ती 9 पर्यंत असते. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढा सेक्शन बाळांनो लॉगॅरिथमचा आहे. एवढा सेक्शन लॉगॅरिथमचा आहे. सुरू कुठून व्हायले? लॉग तुम्ही पाहू शकता 0 मध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 मध्ये. ठीक आहे. पाहायचा या नंबरचा लॉग, पहिल्या 2 डिजिटचा लॉग 0 to 9 मध्ये पहा. हे लॉगॅरिथमचं सेक्शन आहे आणि हे मीन डिफरन्सचं सेक्शन आहे. मीन डिफरन्स लॉगॅरिथम मध्ये ऍड करायचा आहे बाळांनो. ऍड करायचा आहे. मीन डिफरन्स लॉग मध्ये ऍड करायचा आहे. जसे की आपला नंबर आहे 1 3 4 5. 13च्या रो मध्ये जा, कॉलम मध्ये 13 शोधा. 13च्या रो मध्ये काय पाहायचंय? 4 मध्ये लॉग. सरळ ओरिझोंटल लाईन मध्ये जा. कुठं आल्या? 4 मध्ये. नीट पहा. 4 मध्ये 13च्या ओरिझोंटल लाईन मध्ये 4 मध्ये 13चा लॉग 4 मध्ये 1 2 7 1. 1 2 7 1 कुठं बी लिहून ठेवा वहीमध्ये, प्रॉब्लेम नाही. 13चा लॉग 4 मध्ये 1 2 7 1. ठीक आहे. मग 13चा लॉग मध्ये 13चा 4 मध्ये लॉग पाहिला, आपल्याला मिळाला 1 2 7 1. याच्यामध्ये ऍडिशन करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? मीन डिफरन्स. कुठं पाहायचा मीन डिफरन्स? मीन डिफरन्स 5 मध्ये पाहायचा बाळांनो. 13चा मीन डिफरन्स इकडे यायचं, याच ओरिझोंटल लाईन मध्ये, या रो मध्ये पुढे चला. 1 2 3 4 5 16. अजून नीट पहा. 13चा लॉग पाहिला आपण 4 मध्ये, मीन डिफरन्स पाहिलाय आपण 5 मध्ये. मीन डिफरन्सची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 5 6 7 8 9. लॉगॅरिथम 0 पासून 9 पर्यंत, मीन डिफरन्स 1 पासून 9 पर्यंत असते बाळांनो. लॉगॅरिथमच्या नंबर मध्ये मीन डिफरन्स आपल्याला ऍड करायचा आहे बाळांनो. तर काय करावं लागेल बाळांनो आपल्याला? हे आपण लॉग पाहिला 13चा 4 मध्ये 1 2 7 1 मिळाला. त्याच्यानंतर मीन डिफरन्स पाहिला 5 मध्ये, ते मिळाला 16. या दोघांचं करा ऍडिशन. 6 + 1 7, 7 + 1 8, 2 ला 2, 1 ला 1, 1 2 8 7, 1 2 8 7. कसं आलं? 13चा लॉग 4 मध्ये, मीन डिफरन्स 5 मध्ये. मी बार रिपीट करायला, तुम्ही ते नीट ऐकत नाही. तर आपल्याला या दोघांची ऍडिशन करून मिळालं 1 2 8 7. तसंच पुढे या. 18 8 2 6 होते. 6 ला राउंडिंग ऑफ केल्या, 18 8 3 झालं. ठीक आहे. 1883. आता याचा लॉग बघायचा आहे. तर कसा बघायचा बाळांनो? 18चा लॉग बघायचा आहे 8 मध्ये, 18चा लॉग बघायचा आहे 8 मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे 3 मध्ये. पहिला सेक्शन लॉगॅरिथमचा 0 to 9. दुसरा सेक्शन मीन डिफरन्सचा 1 to 9. 18चा 83 मध्ये लॉग बघायचा बाळांनो आपल्याला. 18चा 8 मध्ये लॉग, 3 मध्ये मीन डिफरन्स पाहायचा आहे. पहिल्या कॉलमला या, पहिल्या 2 डिजिट साठी या कॉलम मध्ये जा. 18 कुठं आहे? 18 मला दिसलं रे बाबांनो, दिसलं काय तुम्हाला? हे 18 रेड इंक मध्ये आहे. 18चा लॉग पाहायचा. कुठं लॉग पाहायचा? 8 मध्ये. 0 1 2 3 4 5 6 7 8. 18च्या रो न जा, रो 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 8. पहा 18चा लॉग पाहायचा 8 मध्ये. व्हॅल्यू काय? ही व्हॅल्यू आहे 2742. 2742. 18चा लॉग पाहिला आपण 8 मध्ये. 18च्या रो न जा, लॉग पहा 8 मध्ये 2742. नंतर मीन डिफरन्स पहा 3 मध्ये. इकडे या सेक्शन मध्ये या.
3 मध्ये 1 2 3 नीट पहा इथं 7. 18 चा लॉग 8 मध्ये 2742 आणि मीन डिफरन्स 3 मध्ये 7. 2742 आणि 7 लॉग आणि मीन डिफरन्स याचं ऍडिशन 729,472. 27 42 अधिक 7 27 49. हे कसं आलं? हे असं आलं. 18 चा लॉग आपण 8 मध्ये पाहिल्या आणि 3 मध्ये आपण मीन डिफरन्स केल्या. अजून सांगायलो लॉगला लिमिट 4 डिजिटची. पहिल्या 2 डिजिटचा लॉग पाहायचा तिसऱ्या डिजिट मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे चौथ्या डिजिट मध्ये. रिपीट, पहिल्या 2 डिजिटचा लॉग पाहायचा आहे तिसऱ्या डिजिट मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे चौथ्या डिजिट मध्ये. आणि लॉग टेबलला 4 डिजिटचं लिमिटेशन आहे. काय आलं बाळांनो? आपल्याकडे 2 नंबर होते 1345. याचा गुणाकार करायचा होता 18,826 मध्ये. बरोबर. आपल्याजवळ फॉर्म्युला होता जर 2 नंबरचा गुणाकार आहे तर लॉगची ऍडिशन होईल. लॉग मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या लॉग ऑफ 1345 प्लस लॉग ऑफ 18,826. पाचव्या डिजिट 5 डिजिटचा नंबर होता. 4 डिजिट लॉगची लिमिटेशन आहे. पाचव्या डिजिटला आपण राउंडिंग ऑफ केल्या. 5 पेक्षा व्हॅल्यू मोठी आहे म्हणून 1 प्रिव्हियस डिजिट मध्ये आपण ऍड केल्या. व्हॅल्यू झाली 1883. 18826 होती. आता व्हॅल्यू झाली 1883. मग 13 चा लॉग पाहिल्या 4 मध्ये, मीन डिफरन्स पाहिल्या 5 मध्ये. 18 चा लॉग पाहिल्या 8 मध्ये, मीन डिफरन्स पाहिल्या 3 मध्ये. व्हॅल्यू आली आपल्या जवळ ही. मग हे 3 आणि 4 काय होते सांगितलंय. हे याचं कॅरेक्टर आहे. तर आता तुमच्याकडं 2 नंबर आलेले आहेत. कोणते 2 नंबर आहेत? एक आहे 3.1287, दुसरा आहे 4.2749. इतर विद्यार्थ्याची सगळ्यात मोठी मिसअंडरस्टँडिंग सुरू झाली. तुम्ही बाळांनो या सगळ्या नंबरला एक नंबर समजता. 3.1287 हा एक नंबर आहे असं तुम्हाला वाटतं. 4.2749 हा एक नंबर आहे, डेसिमल नंबर आहे असं तुम्हाला वाटतं. नाही आहे बाळांनो. इथं याचे 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे 3 ज्याला आपण म्हणलंय कॅरेक्टर. दुसरा पार्ट आहे डेसिमल पॉइंट, याला मी डीपी दाखवतो. तिसरा पॉइंट आहे 1287, याला म्हणायचे बाळांनो मॅन्टिसा. काय म्हणायचे बाळांनो? मॅन्टिसा. हा एक नंबर नाही, ही गोष्ट पहिले लक्षात घ्या. हे 3 काय सांगते तुम्हाला? हे 3 तुम्हाला सांगते की 1000 प्लेसचा नंबर आहे. करेक्ट. हे 4 काय सांगते की हा 10,000 कॅटेगरी मधला नंबर आहे. एवढंच सांगतं, याच्या पलीकडे काहीही नाही. 3 काय बाळांनो? कॅरेक्टर आहे. हे डेसिमल पॉइंट आहे आणि हे 1287 मॅन्टिस आहे. तर लक्षात घ्या डेसिमल पॉइंटनं कॅरेक्टर आणि मॅन्टिसाला काय केलंय? सेपरेट केलंय. डेसिमल पॉइंटनं काय केलंय? कॅरेक्टर आणि मॅन्टिसाला सेपरेट केलंय. हे लिहून घेतलं तर बरं होईल. 3 कॅरेक्टर आहे, हे डेसिमल पॉइंट वेगळा पार्ट आहे, 1287 मॅन्टिस आहे. हे 2 मिळून एक नंबर नाही आहे. काही भ्रम असेल डोक्यात काढून टाका, करून उडवून टाका. पहिली गोष्ट लक्षात आली. 3 कॅरेक्टर, 1287 मॅन्टिसा. These 2 parts are separated by decimal points. इंग्रजीमध्ये काय सांगायचं रे? असो. चला पुढं काय करायचं बाळांनो? याचा आपल्याला करायचं आहे ऍडिशन. तुम्ही कसंही करा, याचा काही असं परीक्षेत तुम्हाला हे काही येणार नाही. याच्या सहाय्यानं तुम्हाला काय करायचं? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. 3.1287, 4.2749 या दोघांचं काय करायचं बाळांनो? आपल्याला लॉगचं ऍडिशन करायचं. काय करणार आपण? ऍडिशन करणार. सिंपल आहे.
7 प्लस 9 16 ला 6 कॅरी 1, 8 1 9 प्लस 4 13 ला 3 कॅरी 1, 1 प्लस 2 3 प्लस 7 10 ला 0 कॅरी 1, 1 प्लस 1 2 2 प्लस 2 4 नो कॅरी. पॉवरची बेरीज केली आपण, कॅरेक्टरची बेरीज 3 प्लस 4 7. नंबर काय आला बाळांनो? 7.4036. आता हे मी मोडेल 7.4036 हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली या दोघांचं ऍडिशन करून. जागा कमी आहे बाळांनो, मला लिमिटेड जागाच वापरायची आहे का तर मी चार्ट प्लेस केलाय तुम्हाला समजून सांगण्यासाठी. 7.4036 करेक्ट. 7.4036. इथं आपलं गणित झालं का रे? नाही झालं बाळांनो. काय करायचं आता? आपण काय काढले? लॉग. ही होती पहिली स्टेप. नंतर काढल्या कॅरेक्टर आणि मॅन्टिसा, ही होती दुसरी स्टेप. आपल्याला उत्तर मिळालंय लॉगची बेरीज. आता आपला फायनल वार होईल चौथा पार्ट. आपल्याला पाहायचं अँटीलॉग. घाबरून जाऊ नका, एकदम सोपा आहे. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटते, खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. प्रोसेस फॉलो करा, फॉर्म्युले ठेवत चला, त्याच्यात व्हॅल्यू प्लेस करत चला. येणार नाही म्हणतात, उगीच म्हणतात प्रॅक्टिस मेक मेन परफेक्ट. मोठ्या मोठ्या डायलॉग नाही की करावं लागेल तुम्हाला. अँटीलॉग काढायचा. अँटीलॉग कशाचा बघायचा बाळांनो? नीट पहा. अँटीलॉग पाहायचा आपल्याला एवढ्या पार्टचा. आता नीट पहा, इथं 7 काय बाळांनो? कॅरेक्टर. आणि 0.4036 काय? मॅन्टिसा. 0.4036 काय? मॅन्टिसा. मग आपल्याला अँटीलॉग कशाचा बघायचा आहे? आपल्याला अँटीलॉग कॅरेक्टरचा पाहायचा नाही. कॅरेक्टरचा अँटीलॉग नाही पाहायचा, मॅन्टिसाचा बघायचा. मॅन्टिसा पॉइंट पासूनचा पार्ट आहे. 0.4036 एवढा पार्ट काय रे मित्रांनो? 0.4036 हा पार्ट मॅन्टिसा आहे. कॅरेक्टरला थोडस आपण थोडा वेळ बाजूला ठेवलाय. याला विसरायचं नाही, विसरलं की गडबड होईल. आता आपण दुसरा सेक्शन पाहणार आहोत, अँटीलॉग. तुम्हाला एकाच चार्टवर समजून सांगावं म्हणून मी काही फिगर्स घेतल्यात लॉगॅरिथमच्या आणि काही फिगर्स घेतल्यात अँटी लॉगॅरिथमच्या. तर तुमच्या या लॉग टेबलमध्ये हे सगळं आहे दिलेलं. पेज नंबर वगैरे सांगायचे काय, पण मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही पाहता. माझे काही मित्र आहेत ते म्हणतो ते सर पेज नंबर सांगा. मी म्हणलो आमचे लेकर एवढे काही खुळे नाही, पाहून घेता तुम्ही. लॉगचा वेगळा पेज आहे, अँटीलॉगचा वेगळा पेज आहे बाळांनो. अँटीलॉग पाहायचा नीट जर बघले तर पहिल्या सेक्शन मध्ये सुरुवात झालेली आहे डेसिमल पॉइंट पासून. डेसिमल पॉइंट 00, 0.01, 0.02, 0.03, 0.04, 0.05 हे रेड सेक्शन कॉलम मध्ये. जसं आपण लॉग पाहिल्या, इकडल्या 2 डिजिटचा लॉग इकडं पाहिल्या, मीन डिफरन्स इकडं, तसंच हे जे मॅन्टिसा आहे हे कॉलम मधून घ्यायचे पहिले 2 डिजिट, त्याचा अँटीलॉग बघायचा 0 to 9 पर्यंत. इथं मीन डिफरन्स सेम आहे आणि या दोघांची सुद्धा करायची आहे बाळांनो ऍडिशन. अँटीलॉग आणि मीन डिफरन्सचा आपल्याला करायचं मित्रांनो ऍडिशन. तर आपल्याकडे काय 0.40 च 3 आणि 6 मध्ये आपल्याला पाहायचं अँटीलॉग. बाळांनो आपल्याला अँटीलॉग पाहायचा आहे 0.4036 चा. 0.4036 हा मॅन्टिसाचा पार्ट आहे. कॅरेक्टरला आपल्याला थोड्या क्षणासाठी बाजूला ठेवायचं आहे. 0.40 आपल्या चार्ट मध्ये आला नव्हता, आम्ही व्हिडिओला पॉज केलंय. तुमच्यापासून काही लपवायचं कारण नाही बाळांनो. मग इथे थोडी व्हॅल्यू काढून ठेवली, बघून घ्या. या कॉलम मध्ये हे अँटीलॉगचं कॉलम आहे. 0.40 पहिल्या 2 डिजिटचा अँटीलॉग पाहायचंय 3 मध्ये. बघा 3 चा कॉलम. 0.40 चा अँटीलॉग पाहायचंय 3 मध्ये. 3 मध्ये व्हॅल्यू काय 2529. 2529. 0.40 चा अँटीलॉग पाहायचंय 3 मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचंय 6 मध्ये. 3 मध्ये अँटीलॉग आहे 2529. लगेच या रोनं आपल्याला 6 नंबर मध्ये जायचं मीन डिफरन्सच्या. मीन डिफरन्स 6 च्या खाली जर आपण आलो
तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 4. 3 मध्ये अँटीलॉग आणि 6 मध्ये मीन डिफरन्स. व्हॅल्यू मिळाली 4. या दोघांचं आपल्याला करायचं बाळांनो ॲडिशन. 9 4 13 कॅरी 1 2 आणि 1 3 5 ला 5 2 ला 2 25 29 अधिक 4 25 33. नीट पहा आता काही गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 5 3 3. आता आपलं काम झालं का तर एक स्टेप आपली संपलेली आहे. गोष्ट अशी आहे हे आपल्याला भेटले रिझल्ट. अँटीलॉग 0.40 चा 36 मध्ये आपण काढलाय. व्हॅल्यू मिळाली. आपण ॲडिशन केलो. इथं व्हॅल्यू लिहिलं. आता एक न लिहिता न वाचता फक्त मी सांगलो म्हणून किंवा एक कन्व्हेन्शनल पार्ट म्हणून त्याचं कारण न विचारता फक्त फॉलो करा. तुम्हाला सोपं जाईल. जेव्हा पण आपण अँटीलॉग पाहणार आणि जी बी व्हॅल्यू मिळणार एक डिजिट सोडून पहिला डिजिट राईट टू लेफ्ट सोडून डेसिमल पॉइंट द्या. इथं डेसिमल पॉइंट का द्यायचंय सर सध्याला तरी विचारू नका. प्रॅक्टिस करा. मी वेळ आली की तुम्हाला याचं जस्टिफाय करेल. आपण अँटीलॉग पाहिला मित्रांनो 0.40 चा 36 मध्ये व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2533. मी व्हॅल्यू लिहिली पण डेसिमल पॉइंट प्लेस केलाय एक डिजिट नंतर. प्रत्येक न्यूमेरिकलला प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्हाला देखील ही गोष्ट करायची आहे. पण अजून उत्तर संपलं का तर संपलेलं नाही. विचार करा आपण अँटीलॉग पाहिलाय 0.4036 चा आणि या कॅरेक्टर बद्दल काय. आपलं कॅरेक्टर 7 आहे. मग हे 7 कुठं जाईल तर हे 7 येईल बाळांनो इथं होतं कॅरेक्टर. इथं झालं पॉवर. तर एक डायलॉग आहे आपला शोले पिक्चरचा. पॉवर बिकम्स कॅरेक्टर. पॉवर बिकम्स कॅरेक्टर अँड कॅरेक्टर बिकम्स पॉवर. याचा अर्थ काय हे थोडीशी एक लाईन वन लाईनर म्हणून कॅची लाईन म्हणून पाठ करा. पॉवर बिकम्स कॅरेक्टर आणि कॅरेक्टर बिकम्स पॉवर. म्हणजे जे कॅरेक्टर होता आता अँटीलॉग मध्ये हा पॉवर झाला. हा जो कॅरेक्टर होता हा पॉवर झाला आणि हेच जे पॉवर असते तेच बाळांनो कॅरेक्टर असते. पहिलं एक्झाम्पल होतं. काही स्टेप आपल्याला घ्यायच्या होत्या. आता ठळक मुद्दे सांगतो. आजच्या पार्ट मधले 4 मुद्दे आहेत 5 मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. हे आपल्याला अखेर उत्तर मिळालं. तुम्ही कॅल्क्युलेटरवर सोडून बघा. याला जर तुम्ही राऊंड ऑफ केलात म्हणजे याला जर काढलात तुम्ही तर ही व्हॅल्यू काय होईल बाळांनो नीट पहा. 2.533 इंटू 10 to the power 7. पॉवर पॉझिटिव्ह आहे बाळांनो. आपण युनिटरी नंबर करायचं शिकलो. तर 7 ला या पॉवरला जर आपल्याला क्लिअर करायचंय पूर्ण नंबर घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता 2 1 2 3 5 3 3. 3 डिजिट राईटला शिफ्ट करू. अजून किती करायला पाहिजे 4. 0 0 0 0 2 5 3 3 1 2 3 1 2 3 4 5 6 7. 7 डिजिट आलं. तुम्ही कॅल्क्युलेटरनं पहा. ऑर्डर बदलणार नाही बाळांनो. हे पण आन्सर बरोबर आहे आणि हे पण आन्सर तुमचं बरोबर आहे. मग आपण काय शिकल्या काय करायचं जेव्हा पण आपल्याला लॉग टेबल पाहायचंय तर काही स्टेप्स आहेत. नंबर 1 फॉर्म्युला की करायचंय काय. नंबरचं ऍडिशन आहे मल्टिप्लिकेशन आहे का डिव्हिजन आहे. नंबर 1 फॉर्म्युला. नंबर 2 त्याचं काढा लॉग. लॉग काढताना नंबर 3 लॉग काढताना तुम्हाला घ्यावं लागेल कॅरेक्टर. तुम्हाला पाहावं लागेल नंतर लॉग. बरोबर आहे. याच्यानंतर लॉगचं करावं लागणार आहे ऑपरेशन. लॉगचं ऑपरेशन मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन आणि डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन. याच्या पुढची स्टेप लॉग ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला पाहायचा आहे मॅन्टिसाचा अँटीलॉग. काय पाहायचा आहे मॅन्टिसाचा
अँटीलॉग. 7वी स्टेप आहे बाळांनो, अँटीलॉग पाहिल्यानंतर जे रिझल्ट येईल, रिझल्ट मध्ये एक डिजिट सोडून डेसिमल पॉइंट डीपी प्लेस करायचा. लक्षात घ्या, खूप महत्वाची स्टेप. आणि नंतर सगळ्यात शेवटी जे तुमचं कॅरेक्टर होतं त्याला पॉवर मध्ये शिफ्ट करायचं. या 8 स्टेप तुम्हाला फॉलो करायचे बाळांनो. तुम्ही थोडस मागं जाऊन त्या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. बाळांनो, हे तर होतं फक्त एक एक्झाम्पल, आणि मी असं समजतोय की तुम्हाला याच्यातलं नॉलेज 0 आहे. ज्यांना याच्यातलं नॉलेज आहे ते खूप चांगली गोष्ट आहे, त्यांना सोपं जाईल. पण आपलं जर डोकं पूर्ण ब्लँक झालं तर आपल्याला कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतले. अजून पुढच्या पार्टमध्ये काही एक्झाम्पल आपण बघूया, अजून काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. पण मला अपेक्षा आहे की तुम्ही हे एक्झाम्पल परत एकदा करून पाहावं. धन्यवाद.